बरं झालं असं या वयात जरी ते तेवढे जरी शहाणे झाले तरी या जनतेसाठी खूप झालं. कारण त्यांचं ते वय नाही आहे आता की आपण या क्षेत्रात गोरगरिबांच्या लेकराला या वयात वाटोळं करावं आणि ते पाप डोक्यावर घेऊन मरावं, हे त्यांचं वय नाही आहे. ते हुशार झाले असले तर चांगली गोष्ट झाली. कारण आता आकाट तांडव किती दिवस करणार, ह्या वयात मुळ्याद होत असतो. एक शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे, कांद्याचे दर कोसळल्याने राज्यभरात आंदोलन होत आहे आणि सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतो. काय कोसळलेला? सरकारच्या विरोधी धोरणामुळे हे दर कोसळल्याचा आरोप होतो. आणि मग आता आता लोकांनी कांदे लावा तर हे भाव देत नाहीत, नाही लावा तर म्हणतात कांदे राहिले नाही. लोक कांदे लावतात, सोयाबीन लावतात, कापूस लावतात, भाव देत नाहीत. बघा काय असतं, सक्षमपणानं लोकांनीच उभा राहायला पाहिजे. आपण जर शेतीत राबतो ना, आपल्या मालाला भाव नाही तर आपण ताकदीनं त्याच्यात उतरलं पाहिजे. अर्धे शेतकरी घरी, अर्धे तिथं, आणि मग ते दबाव येत नाही सरकारवरती. मग सरकार करतं मनमानी, त्यांना जसं पाहिजे तसं करून घेत आहेत. शेतकऱ्यांना सगळ्याच मालाच्या भावात जर बदल पाहिजे असला, त्यांच्या मनासारखं करायचं असेल तर सगळ्यांनी एकजुटीनं उभा राहायला पाहिजे. ते होतं, आणि सरकारने शेतकऱ्याच्या मागण्या सगळ्या मंजूर करायलाच पाहिजे.